नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अद्वैत आणि कलाने राहुलला रंगेहात पकडलेला आहे. त्याचबरोबर पूजाला सुद्धा सोडवलेलं आहे. त्या गुंडांची बेदम अशी धुलाई अद्वैतने केलेली आहे आणि राहुलचं कारस्थान हे अद्वैतच्या समोर आलेलं आहे. कारण पूजाने स्वतःच्या तोंडाने अद्वैतला सांगितलेलं आहे की हे सगळं राहुल सरांनी केलेलं आहे आणि या सगळ्याला राहुल सर जबाबदार आहेत. त्यांनी मुद्दामहून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. हे जेव्हा अद्वैतला समजणार आहे तेव्हा मात्र अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेस अद्वैत हा राहुलला जाब विचारायला जात आहे, परंतु कलाने त्याला थांबवलेलं आहे की नाही चांदेकर, असं तू जाऊ शकत नाही. कारण जर तू त्याला आता विचारलं तर तो सगळ्या गोष्टी खोटं ठरवणार आहे आणि स्वतःच योग्य असल्याचं सांगणार आहे. अशा पद्धतीनं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र कला अद्वैतच्या समोर हे सगळं सत्य कसं आणते, नक्की काय होतंय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर 3 मालिकांचा महासंगम असणार आहे 11 तारखेपासून आणि मोठ्या रहस्यांचा उलगडा होणार आहे. फायनली कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर राहुलचं कांड समोर येऊन सर्वांच्या समोर येऊन राहुलला मोठी शिक्षा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे राहुल, माडेकर त्याचबरोबर गौरव तिघही पार्टी करत असतात. पार्टीसाठी एकत्र जमलेले असतात आणि मस्त अशी त्यांची दारूची पार्टी सुरू असते. राहुल म्हणत असतो की खरंच ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीनं होतील असं मला कधी वाटलं नव्हतं. आपण जसं ठरवलेलं होतं तशाच गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे सुरू आहे असं राहुल बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की म्हणून तर मला तुमच्यासारख्या माणसांची गरज होती आणि त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर आलेले आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात. हे सगळं राहुलचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा गौरव म्हणत असतो की खरंच कसं आहे माहितीये का, राहुलला ना मानलं पाहिजे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण जर राहुलने तिथेच घरात राहून, चांदेकरांच्या घरात राहून एवढी मोठी गोष्ट जर केली नसती तर आपल्या समोर हे सत्य आलं नसतं. कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. राहुलने चांदेकरांच्या घरामध्ये राहून ह्या गोष्टी पूर्ण केल्या आणि त्याने दाखवून दिलं की तो काहीही करू शकतो. हे सगळं गौरव बोलत असतो आणि गौरव राहुलचं कौतुक करत असतो. कारण त्याने एवढं छान काम केलेलं आहे, त्याची त्याला शाबासकी दिली पाहिजे असं गौरवला वाटत असतं. आणि ते गौरवने कौतुक केल्यानंतर राहुल म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, मला ना कंटाळा आला होता त्या अद्वैत चांदेकरची आरेरावी ऐकायचा. तो माझ्यावर खूप बॉसिंग करायचा. ह्या गोष्टी मला नको होत्या आणि म्हणून मी ठरवलं माझ्यासाठी माझ्यासोबत माझ्यासारखाच हुशार माझा पार्टनर असला पाहिजे. म्हणून मी गौरवशी हात मिळवणी केली आणि हा सगळा प्लॅन आम्ही दोघांनी वर्क केला. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आम्ही त्या तशा पद्धतीने घडवून आणल्या आणि त्यांना दाखवून दिलं की ते काय आहेत आणि त्यांच्या बाबतीत आम्ही काय करू शकतो. हे सगळं जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे एकमेकांचं कौतुक करत तिथे दारूचे पेक भरले जात असतात आणि ते रिचवले जात असतात. त्यांची छान अशी एन्जॉयमेंट सुरू असते आणि कला नेमकी आता घरातून निघालेली असते. इकडे सोहम आहे तो टेन्शनमध्ये असतो आणि सोहम विचार करत असतो. तेव्हा अनामिका तिथे त्याने म्हणत असते की काय झालं रे. तेव्हा सोहम म्हणतो की काही नाही झालेलं, काय झालंय माहितीये का, थोडा प्रॉब्लेम आहे. आणि मग तेव्हा मात्र इकडे सोहम सांगू लागतो की त्यांनी मला कॉल करणार होते ना पेंटिंगसाठी, पण त्यांनी मला कॉलच नाही केलेला. तेव्हा अनामिका म्हणते की सोहम कसं आहे माहितीये का सोहू, मान्य तू एवढा हुशार आहे, एवढं सगळं आहे, पण ती माणसं अशीच असतात रे. तुझं हे मेंगळट बोलणं वागणं हे सगळं अशा पद्धतीनं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी अशा झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे अनामिका त्याला बोलत असते की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तुझं काम, तुझं बोलणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी योग्यच नाहीत रे, त्यामुळे असंच होणार आहे तुझ्या बाबतीत असं ती बोलत असते. ती खच्चीकरण करत असते सोहमचं आणि सोहमला म्हणत असते की बरं झालं, असंही तुला ते काम काही पूर्ण होणार होतं का आणि तुझ्याकडून हे काम होऊ शकलं असतं का, आणि हे सगळं असं झालेलं असतं. तेव्हा मात्र तिने सोहमला ज्या पद्धतीने बोलत असते त्यामुळं सोहमला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि सोहम हे सगळं मुद्दामच तिच्याकडे पाहत असतो. परंतु या सगळ्या गोष्टी अशा होतील असं तिलाही वाटलेलं नव्हतं. कारण तिला वाटत असतं की असं जर मी केला, असा जर मी गोंधळ घातला
तर सगळं माझ्या मनाप्रमाणे होणार आहे असा तिचा गोड गैरसमज झालेला असतो. आणि तेव्हा मात्र सोहम आता विचार करू लागतो. सोहम म्हणत असतो की बघ, मेसेज आला. सोहमचा चेहरा अचानक खुललेला असतो. अचानक असं काय झालं, मेसेज का आलेला आहे, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर येतील हा विचारही केलेला नसतो. आणि त्याचबरोबर सोहम म्हणतो की मला त्यांचा कॉल आला आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचं इंटेरियरचं काम सुरू होतं आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, म्हणून त्यांनी उशीर झालेला आहे असं सोहम सांगत असतो. त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद हा सुरू झालेला असतो. छान पद्धतीने हे सगळं झालेलं असतं. आणि अनामिका म्हणते की खरंच सोहम तर तिला मिठी मारतो. त्या क्षणी सोहमला आनंद झालेला असतो, म्हणून तर त्याने तिला मिठी मारलेली असते. परंतु अनामिकाला खूप राग येतो. अनामिका म्हणते की हे जर असंच सगळं चांगलं झालं तर मग काय उपयोग आहे, म्हणजे मी आत्ता ह्याचं खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न करते त्याचा उपयोग काय होणार आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये हा विचार अनामिकाच्या डोक्यात सुरू होतो. ती म्हणते की मला एक कळत नाहीये की ह्याच्या बाबतीत एवढं चांगलं कसं काय होतं, म्हणजे काय कारण आहे या सगळ्याला, असं कसं काय झालेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आता चांदेकरचे कलाला फोन येत असतात. कारण कला घरातून बाहेर आली. अचानक अद्वैतला खूप वाईट स्वप्न पडलेलं असतं की कलाला कोणीतरी किडनॅप केलंय. मग त्याला खूप वाईट वाटू लागतं ना. मग तो फोन करतो, पण कला मात्र त्याचा कॉल कट करते. कला कॉल कट करते आणि मग इकडे अद्वैतला ती लोकेशन पाठवते. कारण तिला जयंत काकांनी सांगितलेलं असतं की ती माणसं खूप वाईट आहेत कला, जास्त पण तू त्यांच्याशी असं करू नकोस, कारण ती माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेव, असं जयंत काकांनी तिला बजावलेलं असतं. आणि त्यामुळंच कला आहे ती विचार करू लागते. आणि मग कलाने अद्वैतला लोकेशन पाठवलेलं असतं. तेवढ्यातच त्या खिडकीतून राहुल तिला दिसतो. राहुल आता बाहेर येत असतो आणि कला त्याच्याकडे पाहत असते. पण राहुलला गौरव आणि त्याचबरोबर हे चिडवू लागतात. ते म्हणतात की कसं आहे, ह्याचं सगळं लक्ष ना त्या पूजावर आहे असं गौरव म्हणत असतो, कारण इथे आपण एन्जॉय करतोय आणि ह्याला फक्त पूजाच आठवत असते. तेवढ्यात तो म्हणतो की कलाच्या लक्षात येतं राहुल तिला बघतोय, म्हणून कला तिथून साईडला लपते. तेवढ्यात ते दोघंजण तिथे येतात आणि म्हणतात काय झालं. तेव्हा कला तिथं नसते. राहुलला अचानक कला दिसते, कला दिसत नाही. म्हणजे त्याला असं तिथं फील होतं की नाही, आपल्याला भास तर होत नाही आहेत ना, हा फील तिथे त्याला झालेला असतो. तेव्हा गौरव आणि त्याचबरोबर माडेकर दोघंही तिथे येतात. तेव्हा ते म्हणतात की अरे काय चाललंय तुझं राहुल, ये बरं तू इकडं. राहुल म्हणतो की कला चांदेकर. गौरव म्हणतो की हो बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, त्यांची वाट तर एकदमच लावलीस रे. म्हणजे विचार कर ना, साधी गोष्ट नव्हती. चांदेकरांच्या घरात राहून त्यांनाच पोखरायचं, त्यांच्याशी गद्दारी करायची. मला सांग ना, हे सगळं फक्त आणि फक्त तूच करू शकतोस रे, दुसरं कोणी करू शकलं नसतं, असं म्हणत गौरव राहुलला आता फुगवत असतो. राहुल पण म्हणतो की हो, पहिली गोष्ट त्या सारडाच्या हिऱ्यांची अफरातफर, म्हणजे ते सारडाचे जे हिरे होते त्याची अफरातफर सुद्धा मीच केलेली आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सारडाच्या हिऱ्यांची अफरातफर केली, त्यानंतर काय काय केलं हे सगळं सांगत असतात. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, हा सगळ्यात चांगला पुरावा आहे, हा पुरावा मी सोडू शकत नाही. काहीही झालं तरीही मला हे सगळं आता चांदेकरांच्या समोर आणलं पाहिजे. राहुलचा हे जे काही कारस्थान आहे राहुलचं, ते मला समोर आणावंच लागणार आहे, तरच मी शांत राहू शकते. आणि मला हा जो पुरावा मिळतोय हा सोडायचा नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. त्यामुळं कला म्हणते की नाही, आता काही झालं तरी शांत राहायचं नाही. आणि मग कला मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायला घेते. कारण कलाने ऑलरेडी अद्वैतला लोकेशन पाठवलेलं असतं, ती कोणत्या लोकेशनला आली आहे ह्यासाठी आणि तिला मदत लागू शकते ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. म्हणूनच तिने ते लोकेशन अद्वैतला दिलेलं असतं. अद्वैत पण तिला माहिती असतं की त्या लोकेशनला पोहोचेल. कला मात्र बाहेर उभा राहून ते सगळं आता पाहत असते आणि त्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ तिथे रेकॉर्ड करत असते. तेव्हा राहुल बोलत असतो, स्वतःच्या तोंडाने सगळ्या गुन्ह्यांची कबुली चालू असते. पहिली गोष्ट सारडाचे त्याची अफरातफर केली. त्याचबरोबर त्यानंतर काय केलं, तर त्यानंतर त्यांनी जो डिझाईनचा गोंधळ घातला, म्हणजे ऑफिसमधल्या डिझाईन चोरल्या. त्यानंतर त्या डिझाईन त्यांनी इकडे गौरवला नेऊन दिल्या, सेम डिझाईन. आणि त्यानंतर पुढचं काम केलं ते म्हणजे अद्वैत चांदेकरला जेलमध्ये पाठवणं.
ही सगळी कामं मी केलेली आहेत असं राहुल अभिमानाने सांगत असतो. पण त्याला कुठं माहिती आहे की आता त्याच्यासाठी जो खड्डा खणला जाणार आहे तो केवढा आहे. कारण त्याच्या लक्षातही येणार नाही. कारण कलाने या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तेच वाट लागते ती म्हणजे या राहुलची. आणि त्यावेळेस गौरव म्हणत असतो की द ग्रेट राहुल चांदेकर. म्हणजे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्यांच्याच घरात राहून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा हे सगळं करायचं हे सोपं काम नाही आहे. पण हे काम केलंय ते म्हणजे आपल्या राहुलने हे काम केलेलं आहे असं म्हणत चला अजून पुढचे पेक घ्या असं त्यांचं काम सुरू असतं. आणि छान पद्धतीनं त्यांचं दारू पिणं सुरू असतं. पण त्यांना कुठं माहिती आहे की आता कलाने त्यांच्यासाठी काय तिथे खणून ठेवलेलं आहे, काय रचून ठेवलेलं आहे. राहुलच्या बुडाला कशी आग लागणार आहे हे मात्र त्यांना माहितीच नसतं. तेव्हा मात्र इकडे कला तिथून पळत जाते का तर तिच्याकडून तो फ्लॉवर पॉट आहे ना तो खाली पडतो. फ्लॉवर पॉट तिथं पडल्यानंतर कला तिथून पळत सुटते. कारण ह्यांना असं वाटू लागतं की तिथं कोणीतरी आहे. म्हणून हे तिघंही आता बाहेर येतात आणि हे तिघंही शोध घेऊ लागतात की कोण आलेलं इथं. या पद्धतीने त्यांचाही शोध सुरू होतो. परंतु जेव्हा कला तिथून पळते तेव्हा अद्वैत एका साईडला तिथं उभा असतो आणि कलाला खेचून स्वतःकडे घेतो. म्हणजे अद्वैत कलाचा जीव वाचवतो. त्या क्षणी कला ही अद्वैतच्या मिठीत आलेली असते. खरं तर अद्वैत आणि कला यांचं नातं खरंच खूप छान आहे. ते म्हणतात सोहम नेहमी म्हणतो की नाही दादा वहिनी मेड फॉर इच अदर आहेत. तर अगदी ते खरंच आहे. दादा वहिनी हे मेड फॉर इच अदरच आहेत. कारण ते खूप छान आहेत असं त्याचं जे म्हणणं आहे ते खरंच आहे. इकडे कलाला तो म्हणतो की खरे तू इथे. तेव्हा कला म्हणते की हो मी सगळं सांगते चल आधी तू. तेवढ्यात राहुल बाहेर येतो. कोण आहे रे तिकडे, कोण होतं तिथे. मग ते दोघंही शोध घेऊ लागतात की नक्की कोण होतं. हा शोध तिथे घेत असतात. गौरव माडेकर सगळे तिथे आलेले असतात. आणि अद्वैत पाहतो. अद्वैत म्हणतो की राहुल इथे काय करतोय. आता अद्वैतला समजलेलं असतं की राहुल इथे आलेला आहे आणि त्यामुळं अद्वैत म्हणतो की राहुल इथे काय करतो. म्हणजे त्या क्षणी अद्वैतच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली आहे. म्हणजे आता कलाने कितीही म्हणजे त्याच्यावरती तिने कारस्थान सांगितलं तर अद्वैत तिच्यावर विश्वास ठेवणारच आहे. एकतर कलाने आता पुरावाही छान मिळवलेला आहे. त्यामुळं काळजी करायची अजिबातच गरज नाही. तेवढ्या ते दोघं आतल्या साईडला जातात आणि तिथे पूजा असते. पूजाने ती बॉटल फेकलेली असते आणि ती बॉटल खाली पडलेली असते. तिच्या डोक्यात असं असतं की ही काचेची बॉटल उचलायची आणि हा दूर कापायचा. ह्यांना आवाज येतो बाटलीचा म्हणून हे दोघंही पुढे जातात आणि पाहतात तर काय पूजाने हे सगळं केलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघंही तिथं पोहोचलेले असतात आणि ती ओरडत असते. तिच्या तोंडामध्ये बोळा घातलेला असतो. बिचाऱ्या पूजाची ही अवस्था पाहून अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. कला आणि अद्वैत तिथे जातात तिला वाचवण्यासाठी. म्हणजे खरं तर कला राहुलचा पर्दाफाश करण्यासाठी आली होती. पण एकाच झटक्यात कलाने राहुल आणि त्यासोबतच राहुलचा पर्दाफाश तर केला आहे, पुरावा तर मिळवलेला आहे, पण त्यासोबतच तिने पूजाला सुद्धा सोडवलेला आहे. मग जेव्हा ते पूजाला तिथे येतात अद्वैत म्हणतो की काय आहे इथं तुला कोणी ठेवलेलं आहे. तेव्हा मात्र पूजा म्हणते की मला राहुल सरांनी किडनॅप केलं आहे. तर इकडे कला आणि अद्वैत तिला सोडवतात. अद्वैत म्हणतो काय सांगतेस तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते की अद्वैत सर तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला जेलमध्ये राहुल सरांनी पाठवलेलं होतं. हे सगळं ऑफिसमधलं काम आहे ना ते राहुल सरांनी केलं आणि हे मी ऐकलं त्यांचं फोनवरचं बोलणं. मग मी तुम्हाला सांगायला येणार होते ना म्हणून त्यांनी मला इथे किडनॅप करून ठेवलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की चला चला ती लोकं येतील असं म्हणत ती बोलत असते. अद्वैत म्हणतो की आता सोडत नसतो मी त्या राहुलला. अद्वैत पॅनिक झालेला असतो. अद्वैत तिथून निघायला लागलेला असतो आणि त्या क्षणी कला म्हणते की नाही चांदेकर आता ताईबाना नको करूस. तुला माहिती आहे ना तो राहुल कसा आहे. आपल्याला त्याला सगळ्यांच्या समोर त्याचं कारस्थान आणायचं आहे. एवढ्या सहजासहजी तो मान्य करणार नाही की त्याने हे केलेलं आहे. काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देईल आणि तो विषय तिथंच थांबेल. त्यामुळं आता मी काय सांगते ते ऐक. तेव्हा कला अद्वैतला शांत करते. अद्वैतला म्हणते की चल आपल्याला इथून आधी निघालं पाहिजे. जर ती लोकं आली तर खूप अवघड होईल. तेव्हा मात्र हे सगळेजण आता यांची मस्त पार्टी चाललेली असते. एवढ्यात काय कंटाळलं आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही आपलं हे लोकेशन कोणाला माहीत नाही आहे ना. गौरव माडेकरला म्हणत असतो. माडेकर म्हणतो नाही रे. राहुल म्हणतो काय रे तुमच्या डोक्यात कळलं ना तिथं ते कुंडी पडलेली होती आणि काय चाललं रे तुमचं. तो पॉट पडला होता एवढं काय त्याच्यामध्ये कोणी नाही येते. चला पार्टी काय अशी असते का रे. चला मस्त पार्टी करूया. मग तो गाणी लावतो मोबाईलवरती आणि मस्त दारूचे पेक हातात घेतलेले असतात आणि त्यांचं नाचणं सुरू होतं. मग एकमेकांसोबत मस्त एन्जॉय करत ते नाचत असतात.
त्यांना खूप भारी वाटत असतं, एवढ्या छान अशा गोष्टी सुरू झालेल्या असतात। आणि त्याच वेळी इकडे अद्वैत पूजाला घेऊन आता तिथून निघालेला असतो, तेवढ्यात ते गुंड तिथे येतं। गुंड तिथं आल्यानंतर ते जे गुंड आहेत ते अद्वैतच्या अंगावर धावून येतात। तेव्हा मात्र अद्वैत पूजाला आणि कलाला बाजूला करतो आणि त्याच वेळी अद्वैत आता पुढे जातो आणि त्या दोघींनाही तो वाचवतो। ते गुंड त्यांच्या अंगावर येत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही तिथं आहेत। अद्वैत त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात करतो। कलाला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं आणि त्या क्षणी एक गोष्ट घडते, ती म्हणजे की कला काहीही झालं तरीही अद्वैतच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते। आत्तासुद्धा अद्वैतला ते गुंड मारायला येतात, तेव्हा कला मग अद्वैतच्या मदतीला धावून जाते। कला अद्वैतच्या समोर एक दांडकं टाकते आणि ते दांडकं त्याला घेऊन त्या गुंडांची धुलाई करायला सांगते। आणि त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अद्वैत मात्र खूप छान पद्धतीने हे सगळं हँडल करत असतो। इकडे यांची छान अशी मस्त पार्टी सुरू असते, पण यांना कुठं माहिती असतं की ह्या पार्टीच्या मागे काय आहे, ही पार्टी संपल्यानंतर काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टी माहिती नसतात। त्याचबरोबर गौरव, त्याचबरोबर राहुल दादा त्यांचं छान चालू असतं आणि कलाने ते दांडकं अद्वैतच्या हातामध्ये टाकलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अद्वैतनं आता धुलाई करायला सुरुवात केलेली असते। आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि मग अद्वैत त्यांची जाम अशी धुलाई करत असते। ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि इकडे हे मस्त नाचत असतात, गाणी लावलेली असतात आणि मध्येच रोहिणीचा कॉल येतो। रोहिणी आता राहुलला सावध करण्यासाठी कॉल करत असते, पण राहुल एवढा दारू पिलेला असतो की त्याला काही सुचतच नसतं आणि तो मात्र तिथे तसाच नाचत राहतो। तो म्हणतो की काय ही मम्मा कशासाठी मला सारखी सारखी फोन करते, हिला नक्की काय झालेलं आहे, हे सगळं बोलणं त्याचं चालू असतं। आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, हे मम्माचं जे आहे ना ते जरा अतिच होतं आहे, मला ना ते अजिबातच पटत नाही आहे, असं का मम्मा करते माझ्यासोबत, असं राहुलचं बोलणं असतं। आणि तेव्हा मात्र ते नाचत असतात। पुन्हा रोहिणीचा कॉल येतो, पुन्हा राहुल तेच म्हणत असतो। राहुलला खरं तर ते अजिबात आवडत नसतं, का रोहिणीने सारखा सारखा फोन करावा असं त्याचं म्हणणं असतं। त्यानंतर राहुल म्हणतो की ठीक आहे बघूया, असं त्यांचं बोलणं चालू असतं। आणि मग त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राहुल म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण पार्टी पास करूया। गौरव म्हणतो की नाही नाही, ह्या 2 बॉटल आहेत, ह्या संपवायच्यात आपल्याला, इतक्यात पार्टी पास नाही करायची आपण, असं त्यांचं बोलणं चालू आहे। आणि ते बोलत असतात। इकडे एवढं छान घडलेलं असतं कारण अद्वैतनं त्या गुंडांना पकडून आणलेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे आणि त्यानंतर पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैतनं त्या गुंडांना पकडलेलं आहे आणि त्या गुंडांना ते बांधून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे आणि मग अद्वैत त्या गुंडांना तिथे मारून बांधून ठेवतो। त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजे की उद्याच्या भागामध्ये आता कृष्ण जन्माष्टमी विशेष भाग आहे आणि कृष्ण जन्माष्टमी विशेष या भागामध्ये इकडे पाहायला मिळणार आहे की अद्वैत त्याचबरोबर अर्जुन आणि तेजस हे तिघं एकत्र आलेले आहेत। जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कृष्ण जन्म घेतो हे तिथं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत ते सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि त्याचवेळी कला, मानसी आणि सायली एकत्र आलेले आहेत। खूप मोठ्या रहस्यांचा उलगडा होणार आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।